इयत्ता 8वी कविता 9वी विद्या प्रशंसा भाग 1. मुलांनो, आज आपण विद्या प्रशंसा ही कविता शिकणार आहोत. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची ही कविता आहे. त्यांचा जन्म 1824ला झाला आणि 1878 साली ते हे जग सोडून गेले. म्हणजेच ही जुन्या काळातील कविता आहे. मुलांनो, विद्या म्हणजे ज्ञान, विद्या म्हणजे शिक्षण. मला सांगा, प्रशंसा या शब्दाचा अर्थ काय? सर, प्रशंसा करणे म्हणजे स्तुती करणे किंवा थोरवी सांगणे. बरोबर. विद्या प्रशंसा या कवितेत कवींनी विद्येची प्रशंसा केली आहे, म्हणजेच थोरवी सांगितली आहे. विद्या संकटातून मार्ग दाखवत असते, तसेच विद्या ही मित्राप्रमाणेही असते. कवीने या कवितेत विद्येचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग आपण ही कविता पाहूया. विद्येनेच मनुष्या आले, श्रेष्ठत्व या जगा माझी. न दिसे एकही वस्तू, विद्येनेही असाध्य आहे. विद्येनेच मनुष्या आले. येथे कवी सांगतात की विद्या ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्यामुळे मनुष्याला या जगात श्रेष्ठत्व मिळाले आहे. मनुष्याने आजकाल जी विज्ञान, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे ती विद्येमुळेच झाली आहे. विद्या आपल्याकडे असल्यावर कोणतीही गोष्ट असाध्य म्हणजेच अशक्य राहत नाही. म्हणजेच असे कोणतेही काम नाही जे विद्येने शक्य होणार नाही. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. देवुनी किंवा भोगुनी उणे, न होता सदैव वाढतसे. ऐसे एकच विद्याधन, अद्भुत गुणन हा दुजात बसे. मुलांनो, कवी येथे सांगतात की आपल्याकडे असणारी एखादी वस्तू इतरांना दिली किंवा आपण स्वतः वापरली की ती कमी होते किंवा संपते. पण विद्या ही एक अशी गोष्ट आहे जी इतरांना दिल्याने किंवा स्वतः वापरल्याने कमी होत नाही, तर वाढत जाते. बाकी कोणत्याही संपत्तीमध्ये हा गुणधर्म नाही. मुलांनो, जेव्हा आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला शिकवतो ना, तेव्हा ती आपल्याला अधिकच स्पष्ट होते. विद्येचा उपयोग एखाद्या कामासाठी केला की अनुभवाने आपले ज्ञान वाढतच जाते. खर्च केल्यावर न संपता उलट वाढणारे असे हे विद्याधन असते. पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. नानाविध रत्नांची कनकांची, असती भूषणे फार. परिविद्या सम एकही शोभादायक, नसे अलंकार. विद्येनेच मनुष्या आले. कवी सांगतात की नानाविध रत्नांची, कनकांची म्हणजे सोन्याची अनेक आभूषणे असतात. सर, आभूषणे म्हणजे काय हो? आभूषणे म्हणजे दागिने किंवा अलंकार. मुलांनो, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असतात. तरी सुद्धा विद्या हा एक असा अलंकार आहे जो सर्वात शोभादायक आहे. विद्येसारखा दुसरा अलंकार नाही.